तर मित्रांनो, आज आपण निघालो पॅगोडा फिरायला। मग काय, घेतला हेल्मेट जोडीला, लावली गाडीला चाबी आणि पुढे निघालो। एकटा जाणार होतो तर विचार केला घेऊ मित्राला जोडीला, मग त्याला जोडीला घेतलं। मग रोड व्ह्यू बघत मस्त निघालो आणि आला समोर पहिला एंट्री गेटमध्ये आतमध्ये जाताना आपल्याला पॅगोडाचा टोक दिसला मस्त गोल्डन असा। आणि आता मेन एंट्रीला आपण आलो। मेन एंट्री मारताना मस्त सुंदर असं पॅगोडाचं एंट्री दिसायला लागलं। हे सीडीवरून चढत लागलो, मग असं समोर आला पॅगोडा। अतिशय सुंदर असं दिसत होतं मस्त। ते बघत निघालो पुढे। मग समोर आली एक मोठीशी बेल। ते बेल वाजवण्याची इच्छा झाली म्हणून गेलो वरती जाऊन वाजवली ती बेल, थोडा वाजवली, मस्त सुंदर अशी ध्वनी आली बाहेर। आणि मग आपण निघालो पुढे असं वरती चालत गेलं। मस्त पॅगोड्याची एखादी छोटीशी इन्फॉर्मेशन लिहिलेली होती ते वाचत पुढे आपण आता आतमध्ये एंट्री मारली। मग आतमध्ये एंट्री मारल्यानंतर काय बघतो तर काय मस्त सुंदर असं अतिशय मोठा असं आतमधून पॅगोडा दिसायला आहे। आणि आतमध्ये माणसं ध्यान करतायत शांतपणे, काहीच आवाज नाही। मस्त आतमध्ये जाऊन एकदम सुंदर वाटलं। मग निघालो बाहेर। अतिशय सुंदर अशा मूर्त्या वगैरे बघत नाना नानीचं अशा मूर्ती, एक गार्डनमध्ये यांची मूर्ती आहेत। अजून पुढे गेल्यावर अशी अतिशय सुंदर असं गार्डनमध्ये 2-3 मूर्त्या आहेत, ते बघून निघालो। अजून थोडा पुढे गेलो। अशोक स्तंभ असं समोर आला आपल्या, मस्त सुंदर असं अशोक स्तंभ दिसायला। मग पुढे गेल्यानंतर अजून मिनी पॅगोडा टाईप अतिशय सुंदर असं गोल्डन टाईपमध्ये बनवलेलं होतं, ते बघून आम्ही निघालो पुढे खाली आल्यानंतर बेल टाईप होतं ते बघितलं मस्त। मग गेलो पुढे, गौतम बुद्धांची मूर्ती आली, तिकडं पाया पडलं, अभिवादन केलं। मग निघालो पुढे। अख्खं सुंदर असं व्हिडिओ असं काढलं।